नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला 300 ते 350 पर्यंतचे वन लाइनर प्रश्न घ्यायचे. हे म्हणजे राज्यघटनावरील प्रश्न आपले. हे महत्त्वाचे वन लाइनर हे आपल्याला पूर्ण करायचे आज. पूर्णच्या पूर्ण घ्यायचे. लक्षात घ्या. मागील लेक्चरला आपण किती बघितले होते? 250 ते 300 पर्यंत. आणि नोट डाउन करायचे. वर्कबुक पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला. तो वर्कबुक पॅटर्न कशासाठी दिलाय तुम्हाला? तर ते हे प्रश्न जे आहे ना, की तुम्हाला याचे दिले लिहायला हा वेळ वाचवलाय. पण तुम्ही हे उत्तर जेव्हा स्वतः लिहिणार ना हाताने, तर तुम्ही कानाने ऐकणार, डोळ्यांनी बघणार, बरोबर ना, तोंडाने बोलणार नंतर, तर पाठवून जातील. एक एक प्रश्न आपण 5-5, 10-10 वेळा आपण रिपीट करतो. ओके. बघा, पंचायत राज केव्हा लागू झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर पंचायत राज झाली 1 मे 1962 ला. पंचायत राज केव्हा लागू झाली? तर 1 मे 1962 ला लागू झाली. राज्यात पोलीस पाटील हे पद केव्हा निर्माण करण्यात आलं? तर 1857 ला. सॉरी, पोलीस पाटील आपल्या राज्यामध्ये पोलीस पाटलाचं काम काय असतं, की खेडेगावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये महाराष्ट्र पोलिसांना जाणं शक्य नाही. मग गावामध्ये एखादा गुन्हा घडला, एखादा बेकायदेशीर काम चालू आहे, तर त्या संदर्भामध्ये पोलिसांना काय करायचं, तसं कळवायचं. हे काम कोणाचं आहे? पोलीस पाटलाचं. गावात काही गुन्हा घडला तर हा खूप महत्वाचा रोल राहतो. हे 1857 ला काय झालं तर हे नवीन पद अस्तित्वात आलं. तसंच हा प्रश्न आयएमपी करा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी. आयएमपी करा. आता आपले पंचायत राजचे प्रश्न आहे. पंचायत राजचे हे तुम्हाला याच्यातच ऍड करून देणार आहे. नवीन काय करायची गरज नाहीये. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो रे बाळा? तर गट विकास अधिकारी हा असतो. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. त्यानंतर याला गट विकास अधिकारी याला बीडीओ देखील म्हणतात. बीडीओ. तसंच ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या राहते? 7 ते 17. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती राहते? तर 17 सदस्य राहू शकता एका ग्रामपंचायतीमध्ये. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समितीने मांडली. त्रिस्तरीय तीन स्तर असणारे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत अशी संकल्पना कोणी मांडली? तर बलवंतराय मेहता या समितीने मांडली. त्यानंतर पुढे समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? 1952 ला. हा प्रश्न नाशिक शहराला आलेला होता. समुदाय विकास कार्यक्रम केव्हा स्थापन करण्यात आला असं विचारलं होतं. ते 1952 साली. त्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती रे बाळा? तर स्थायी समिती. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती ही स्थायी समिती. लक्षात ठेवा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात बाळांनो? तर जिल्हाधिकारी असतात. ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? जी ग्रामसभा राहते ना, त्या ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? तर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचा. ज्यांचा 18 वर्ष पूर्ण झालेले असे सर्व नागरिकांचा समावेश हा ग्रामसभेमध्ये केला जातो. लक्षात ठेवा. सर्व प्रौढ व्यक्ती. जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणलेले लक्षात घ्या. सचिव हा कोण असतात? तर जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन समितीचे सचिव हायलाइट करून ठेवायचा सचिव शब्दाला. कोण असणार आहे? तर जिल्हाधिकारी असणार आहे. बघा, महाराष्ट्रात पंचायत राज केव्हा स्थापन करण्यात आली? 1 मे 1962 ला. त्यानंतर राज्यात पोलीस पाटील हे पद केव्हा अस्तित्वात आलं किंवा केव्हा निर्माण केलं गेलं? 1857 ला. त्यानंतर पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख कोण असतात? गट विकास अधिकारी. त्यांना आपण बीडीओ देखील म्हणतो. ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या आहे? 7 ते 17 आहे. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर बलवंतराय मेहता समितीने मांडली. समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? 1952 ला समुदाय विकास स्थापन केला. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? तर स्थायी समिती जिल्हा परिषदेची सगळ्यात महत्वाची समिती आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी असतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात बाळांनो? जिल्हाधिकारी असतात. ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचा. जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात? तर जिल्हाधिकारी करतात. जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात रे बाळा? तर जिल्हाधिकारी करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात? जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात? त्याला आपण काय म्हणतो? सीओ म्हणतो. त्याला काय म्हणतो? सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतं बाळांनो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. हे कोण असतात? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना असं कधी कधी ऑप्शन आहे सीईओ, सीईओ असं. मग घाबरायचं नाही किंवा प्रश्न कन्फ्युज नाही करायचा. सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे.
तसंच ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो रे? ग्रामपंचायतीचा सचिव, तर ग्रामपंचायतीचा सचिव असतात ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात बाळांनो? ग्रामसेवक असतात. बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तर होती? 3 स्तर होते. मी सांगितलं ना तुम्हाला 3 स्तर कोणते? तर बघा, जिल्हा परिषद, 3 स्तर, जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर कोणती तुमची? तर ग्रामपंचायत. ग्रामपंचायत असे तुमचे 3 स्तर आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे जे बलवंतराय मेहता समितीने शिफारस केली ती त्यानुसार हे 3 स्तर आहे. बलवंतराय मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा, बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 ला करण्यात आली होती. तसंच महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला संविधानात्मक दर्जा केव्हा देण्यात आला? 1993 ला. आयएफबी करा. असे युनिक प्रश्न येत राहतात. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला संविधानात्मक दर्जा केव्हा देण्यात आला? तर 1993 ला देण्यात आला. महाराष्ट्रात ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी आला? तर ग्राम पोलीस अधिनियम आला 1967 रोजी आला. 1967 रोजी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. ओके. त्यानंतर तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हाधिकाऱ्याला काय तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार. म्हणजे तलाठ्याची नेमणूक कोण करतं? तर जिल्हाधिकारी करतो बाळा, लक्षात घे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपनला म्हणतात. लॉर्ड रिपन. स्थानिक म्हणजे ह्या स्थानिक लेवलच्या ज्या निवडणुका आहे त्याला. नाही तुम्हाला सर इतिहासाचा प्रश्न इकडे का बरं रिपीट केला, पण माहित असावा. स्थानिक म्हणजे काय? तर ज्या आपल्या स्थानिक लेवलला असतात त्याला म्हणायचं स्थानिक स्वराज्य संस्था. त्यांचे जनक जर कोण असेल तर लॉर्ड रिपन आहे. ओके. चलो पुढे बघा. पंचायत राज व्यवस्थेतील कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73व्या घटना दुरुस्तीने देण्यात आला. पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73वी, 73. त्यानंतर गावातील जन्म मृत्यूची नोंद कोण तसेच ग्रामनिधीची जबाबदारी कोणावर असते? ग्रामसेवकावर. गावामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीचं निधन झालं या सर्वांची नोंद ठेवायची जबाबदारी, तसंच गावातला जो काही ग्रामनिधी ती सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते बाळा? तर ग्रामसेवकावर असते. ग्रामसेवक म्हणून हा ग्रामसेवक हा पंचायत समितीचा सचिव मानला जातो. बघा, जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना आपण सीईओ म्हणतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. बलवंतराय मेहता समितीने किती स्तरांची पंचायत राज व्यवस्था ठरवली होती? तर 3 स्तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तुमची ग्रामपंचायत. बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला संविधानात्मक दर्जा कधी दिला? तर 1993 ला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी आला? तर 1967. तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? 73व्या. आणि गावातील जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतं? ग्रामसेवक ठेवतो. ओके. चलो पुढे बघा. ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचे असते? तर ग्रामसेवकावर नियंत्रण असते बाळांनो गट विकास अधिकाऱ्याचे असते. ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचे असते? तर गट विकास अधिकाऱ्याचे. म्हणजे जो ग्रामसेवक याच्यावर नियंत्रण पाहिजे ना, याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? तर गट विकास अधिकाऱ्याचं असतं. तसंच ग्रामसभेच्या अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच भूषवतो. एका वर्षामध्ये किती ग्रामसभा झाल्या पाहिजे? तर एका वर्षाला कमीत कमी 4 ग्रामसभा होणं गरजेचं आहे. कमीत कमी 4. 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे अशा 4 तुमच्या ग्रामसभा होणं गरजेचं आहे एका वर्षाला. कमीत कमी 4 होतं. मग ह्या लक्षात ठेवायच्या. सरपंच जर नसेल आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये कोण काम पाहिले? तर सरपंच नसेल तर उपसरपंच बघल. काय बरोबर ना? सरपंच जर नसेल तर कोण काम बघणार आहे? उपसरपंच बघणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती जी आहे ना, तिचा अध्यक्ष जो निवडायचा आहे तो अध्यक्ष निवडायचा अधिकार आहे ग्रामसभेला आहे. कोणाला आहे बाळांनो? तर ग्रामसभेला. ओके. म्हणजे जे काय गावामध्ये तंटामुक्त वगैरे ज्या काही भांडणं वगैरे आहे ना, हे मिटवण्यासाठी एक चांगली प्रतिष्ठित व्यक्ती पाहिजे. मुळात तो स्वतः शांत पाहिजे, तोच भांडखोळ असेल आणि त्याला जर आपण तंटामुक्तीचं जर अध्यक्ष निवडलं तर कसं काय जमल? तंटामुक्त म्हणजे तिथं भांडणं वगैरे मुक्त करायचे असं. तर त्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात बाळांनो?
जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. त्याचप्रमाणे कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तहसीलदारला. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे बाळांनो? तर तहसीलदार यांना आहे. पंचायत राज व्यवस्थेतील निम्न स्तर कोणता? निम्न स्तर म्हणजे तिसऱ्या याच्यावरचा स्तर कोणता? 3 आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निम्न स्तर कोणता आहे? तर तुमचा ग्रामपंचायत आहे. निम्न स्तर त्याला म्हणायचं. गावातील पीक पाहणी कोण करतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. गावाची पीक पाहणी कोण करणार आहे? तर तलाठी करणार आहे. कोण करणार आहे बाळांनो? तलाठी करतो. गावाची पीक पाहणी करायची जबाबदारी त्याच्यावर असते. ओके. खेड्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं आहे? खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं आहे? तर पोलीस पाटलाचं आहे. त्याचं काम आहे ते, त्यांनी केलं पाहिजे. गावामध्ये काय ना, ज्या काही तुमच्या कायदा आणि सुव्यवस्था राखायचंय हे सगळं काम कोण बघणार आहे? तर पोलीस पाटील बघणार. ओके, लक्ष दे. ग्रामसेवकावर नियंत्रण कोणाचं? तर बघा, गट विकास अधिकाऱ्याचं. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच. एका वर्षामध्ये किती ग्रामसभा होतात? 4 होतात. 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 1 मे, 15 ऑगस्ट. त्यानंतर सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये कोण काम बघतं? उपसरपंच. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामसभेला. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्याचे पालकमंत्री. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तहसीलदारला आहे. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेतील निम्न स्तर कोणता आहे? तर ग्रामपंचायत. गावातील पीक पाहणी कोण करतं रे बाळा? तर तलाठी करतो. त्यानंतर खेड्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करते? तर पोलीस पाटील करतो. गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम. ओके, चलो पुढे लक्ष दे. महसूल खात्याचे प्रमुख ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? जे महसूल खातं आहे ना, त्या महसूल खात्यावर ग्राम स्तरावर आहे. ग्राम म्हणजे गाव पातळीवर दप्तर जे आहे ते कोण सांभाळतं? तर तलाठी. तलाट्याचं काम आहे ते महसूल खात्याचं ग्राम स्तरावरील दप्तर सांभाळायचं. तसंच महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर वसंतराव नाईक समिती. नगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? नगरपालिकेच्या अध्यक्षांना म्हणतात नगराध्यक्ष. नगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात बाळांनो? तर नगराध्यक्ष असं म्हणतात. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश हा कोणता होता? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश होता लोकशाहीचे विकेंद्रीकरण. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय होता? तर लोकशाहीचा विकेंद्रीकरण हा होता. कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? 24 एप्रिल. पेपरला विचारलेला प्रश्न एमपी. कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर 24 एप्रिल. पंचायत राज पद्धतीतील सर्व स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर जिल्हा परिषद. पंचायत राज पद्धतीमध्ये सर्व स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर जिल्हा परिषद आहे. महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे? तर मुंबई या ठिकाणी काय केली बाळांनो? स्थापन केली आहे. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये? एक महत्वाचा. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. कशामध्ये बाळांनो? तर राज्य सूचीमध्ये. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये कोण नगर परिषदेचे कामकाज पाहतो? तर उपनगराध्यक्ष हा कामकाज बघतो नगराध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये. नगर परिषदेचे कामकाज कोण बघणार आहे? उपनगराध्यक्ष. बलवंतराय मेहता यांच्या शिफारशीने पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरूंनी दिले. बलवंतराय मेहता यांच्या शिफारशीवरून पंचायत राज नाव द्यायचं होतं. जे आपण म्हणतो पंचायत व्यवस्था वगैरे, किंवा तुमच्या सिलेबसचा एक प्रकारे एक आपण टॉपिक म्हणू शकतो पंचायत राज म्हणून. असे कोणी नाव दिले? तर पंडित नेहरूंनी नाव दिले. ओके, चलो बघा 10 प्रश्न आपण याचं रिव्हिजन. महसूल खात्याचे ग्राम स्तरावर दप्तर कोण सांभाळतं? तलाठी सांभाळतो. महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? वसंतराव नाईक समिती. नगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? नगराध्यक्ष. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय होता? लोकशाहीचे विकेंद्रीकरण. कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तो 24 एप्रिल साजरा केला जातो. पंचायत राज पद्धतीत सर्व स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? जिल्हा परिषद. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? मुंबई या ठिकाणी. पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये? राज्यघटनेच्या. तर राज्य सूचीमध्ये. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये कोण नगर परिषदेचे काम बघतो? तो उपनगराध्यक्ष.
आणि बलवंतराय मेहता समिती यांच्या शिफारसीनुसार पंचायत राज असं नाव कोणी दिलं? तर पंडित नेहरूंनी दिलं. कोण दिलं? पंडित नेहरू यांनी. पुढे बघा, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतातील कोणत्या राज्यांनी केलेला आहे? राजस्थान. राजस्थान. काय आहे? पंचायत राज योजनेचा प्रथम स्वीकार हा कोणत्या राज्याने केला? राजस्थान. 2 ऑक्टोबर 1959 ला केला. तो डेट. शेवटचे 10 प्रश्न आहे. आपल्या आजचे 50चं सेशन पूर्ण झालं. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी कोणाची असते रे? तर ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी असते सरपंचाची. कोणाची असते? सरपंच. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला कोण मान्यता देते? तर ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला पंचायत समिती मान्यता देते. कोण मान्यता देते? पंचायत समिती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद आहे तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती? तर महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद आहे 34. 34वी विचारल्यास कोणती? हे बघा इथं दिलंय 34वी विचारल्यास कोणती? तर पालघर सांगायचं. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा 34. 34वी पालघर. ओके. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतं? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करते. जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य किंवा अध्यक्ष कोण असतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य किंवा अध्यक्ष कोण असतात? जिल्हा परिषद अध्यक्ष. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल किती असतो? तर 2.5 वर्ष. जिल्हा परिषद जे अध्यक्ष त्यांचा कार्यकाल किती राहणार आहे? 2.5 वर्ष. आणि महाराष्ट्रातून कोणत्या 2 जिल्ह्यांत जिल्हा परिषद नाही? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. महाराष्ट्रातले असे कोणते 2 जिल्हे आहेत जिथे जिल्हा परिषद नाहीच आहे? तर ते 2 जिल्हे आहेत तुमचे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. ओके. चला, याच 10 प्रश्नांचं रिव्हिजन म्हणजे 50 पूर्ण झाले. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतातील कोणत्या राज्याने केला? राजस्थान. 2 ऑक्टोबर 1959. दुसरं राज्य आंध्र प्रदेश आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंच. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला कोण मान्यता देते? पंचायत समिती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहे. 34वी कोणती? तर पालघर आहे. 34वी पालघर. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतं? मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य कोण असतात? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल किती असतो? तर 2.5 वर्ष असतो जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल. महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्यांत जिल्हा परिषद नाही? मुंबई शहर, मुंबई उपनगर. ह्या 2 जिल्ह्यांत जिल्हा परिषद नाही. ओके. अशा पद्धतीने आज आपले 50 जे प्रश्न आहे ते आपले पूर्ण झाले. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया ज्यामध्ये आपण 350 ते 400 वन लाईनर घेणार आहोत. चलो, आजचं लेक्चर आपण इथं थांबवते. सगळ्यांनी अभ्यास करा, मेहनत करा, सातत्य ठेवा, सुट्ट्या मारू नका. ओके. चलो, धन्यवाद.